स्वारगेट बसस्थानकामधली घटना लोकांना कळाली नव्हती, त्यामुळे आरोपीला पळून जायला वेळ मिळाला असं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा आमदार कटके यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते। तो कार्यकर्ता म्हणून मिरवत होता अशी माहिती आहे। गाडे हा कटकेंचा कार्यकर्ता म्हणून परिसरामध्ये फिरत होता आणि मिरवत होता अशी माहिती आहे। तर कटकेंसोबत दत्ताचे अनेक फोटोही समोर आलेले आहेत। ज्या आरोपीने पुण्यामधील स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये एका तरुणीवर अत्याचार केला, तो एका राजकीय नेत्याचा कार्यकर्ता म्हणून मिरवत होता आणि त्या नेत्यासोबतचे त्याचे फोटो सुद्धा समोर आले। तर ही दृश्य आपण बघू शकतो। हा आरोपी आहे दत्तात्रय गाडे, ज्याने अत्याचार केलेला होता 2 दिवसांपूर्वी आणि तो अशा पद्धतीने आमदार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसतोय। त्यांचं स्वागत करताना सुद्धा दिसून येतोय। तर कटके यांचा तो कार्यकर्ता म्हणून मिरवत होता अशी ही माहिती समोर आलेली आहे आणि त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येते। त्याच्या गावामध्ये असेल किंवा आजूबाजूला त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अशा या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हा व्यक्ती, ज्याने आणखी एक मोठा गुन्हा केलेला आहे, तो मात्र एका राजकीय नेत्याच्या सभोवती आपल्याला दिसून येतोय आणि तो कार्यकर्ता म्हणून मिरवत होता अशी माहिती आहे। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी ही घटना आहे। मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। तर आपण बघितलेलं आहे स्पष्टीकरण या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेलं आहे। आपल्या आजूबाजूला अनेक लोक येत असतात असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। पण हा जो आरोपी आहे तो अनेक फोटोंमध्ये त्यांच्या आजूबाजूला दिसतोय। बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाही। आरोपीचे राजकीय नेते पोलिसांसोबत संपर्क असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वारगेट चौकामध्ये स्वारगेटमधील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केलं। हातात सरकारच्या विरोधातील पोस्टर झळकावत सरकारचा निषेध केला। यावेळी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे, त्यामुळे आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलंय। आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत। आरोपीच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी करण्यात आली आहे। स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणानंतर शिवशाही बसेसची दुर्दशा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। अनेक बसचे दरवाजे लॉक होत नसल्याने त्यांना दोरी बांधण्यात आली, तर बसच्या खिडक्याही तुटलेल्या अवस्थेत आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट देत पाहणी केली। यावेळी योगेश कदम यांनी पोलिसांशी चर्चाही केली। तृप्ती देसाईंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। बसस्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। योगेश कदम कोणत्या तोंडाने बसस्थानकामध्ये आले? कित्येक तासाला घटना घडतात आणि पोलीस काय करतायत? गाडेसारखा साधा आरोपी का सापडत नाहीये असे सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले। आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली। गुंडांना सत्ताधारी पक्षाकडून अभय दिलं जातंय, पोलिसांवर दबाव असल्याचं त्यांनीच मान्य केलं असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला। सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या आता काय करतायत? दुसरं सरकार असतं तर आवाज उठवला असता असं संजय राऊत म्हणाले। गृहमंत्री राजकीय फायद्यासाठी गृह खातं वापरतात, बलात्कार अत्याचार झाल्यावर ॲक्शन मोडवर का येत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केला।
गृह खातं लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरा असा सल्लाही राऊतांनी फडणवीसांना दिला. राज्यात गृह खात्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगारांना अभय दिलं जाते अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली. आम्ही शक्ती कायदा आणला, मात्र सरकारनं अंमलबजावणी केली नाही. सरकारला महिलांची चिंता वाटत नाही असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला. स्वारगेट बस स्थानकातील परिस्थितीबाबत आगार प्रमुखांनी तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतलेली नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन बस स्थानकाच्या सुरक्षेच्या संदर्भानं कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळेंनी केली. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर बस स्थानक महिलांसाठी सुरक्षित आहेत का याचा रियालिटी चेक करण्यात आला. यावेळी बदलापुरातील बस स्थानकामध्ये नशेबाज लोकांचा वावर असल्याचं समोर आलंय. सोलापूर एसटी बस स्थानकामध्ये महिलांची सुरक्षा राम भरोसे असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केबिनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत सुरक्षेच्या उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करणार असा तीव्र इशारा दिला. स्वारगेट बस स्थानकामध्ये महिला कंडक्टरची बॅग चोरी झाली. विशेष म्हणजे बस स्थानकामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त असताना चोरानं ही बॅग चोरली. पुण्यातील आयटी कंपनीमधील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक असा अनुभव आलेला आहे. धावत्या कारमध्ये चालकानं महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या महिलेनं कारमधून उडी मारत खडकी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. बंद पडले